तर शिवसेना कोणाचे, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं आणि निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेला निर्णय योग्य होता का, या सर्व प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू झाली. मात्र सुनावणी सुरू होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती मोहना यांच्या खंडपीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी देवदत्त कामत यांनी मुद्दे मांडले आहेत. व ठाकरे गटाचा मुख्य सवाल आहे की केवळ आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून एखादा पक्ष कोणाचा हे ठरवता येईल का. व एकनाथ शिंदे यांच्या आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर केला. त्यावेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे असलेल्या आमदारांच्या संख्येला महत्त्व देत शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. मात्र ठाकरे गटाने याच निर्णयाच्या आधारावर आता सर्वोच्च न्यायालयात मोठा प्रश्न उपस्थित केला. जर केवळ आमदारांची संख्या मोजून पक्षाचा मालकी हक्क ठरवता येत असेल तर निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर असा निर्णय कसा घेतला. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचा संपूर्ण युक्तिवाद केंद्रित असल्याचं दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे गटाने सध्या थेट अंतिम निकालावर जाण्याऐवजी निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य पद्धतीने झाला होता का यावर भर दिला पाहिजे. कारण जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला तर त्याचा परिणाम पुढील संपूर्ण प्रक्रियेवर होऊ शकतो. शिवसेना ही केवळ आमदारांची संख्या नाही तर एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक रचना, पक्षाची घटना आणि पक्षाचे मूळ राजकीय आधार याचा विचार केला पाहिजे, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे. आता या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालय काय निरीक्षण नोंदवतं, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर न्यायालय कोणत्या दृष्टिकोनातून पाहतं आणि त्याचा शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर नेमका काय परिणाम होतो हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच आजची सुनावणी केवळ ठाकरे आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची नाही तर भविष्यात पक्षांतर्गत बंड झाल्यानंतर पक्ष आणि चिन्हांवर दावा कसा ठरवला जाणार यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. अर्थात अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय देणारच आहे, त्यामुळे सध्या कोणताही निष्कर्ष अंतिम मानता येणार नाही. पण ठाकरे गटाचे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या मुळावरच प्रश्न उपस्थित केल्यामुळे या प्रकरणात पुढे नेमका कोणता ट्विस्ट येतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.